नवनाथ कथासार अध्याय 14वा मैनावती, गोपीचंद व जालंधर. मैनावतीची व्यथा. मैनावतीला जरी आत्मज्ञान झाले होते तरी तिचे मन गोपीचंदासाठी, आपल्या मुलासाठी गुंतले होते. त्याला मोह लोभाधिकातून जागे कसे करावे या विचाराने ती अहोरात्र चिंता करत होती. एकदा काय झाले, महागचा महिना होता. थंडीचे दिवस होते. राजप्रसादाच्या वरच्या सज्जात मैनावती सकाळचे ऊन घेत बसली होती. खाली सुंदर चौक होता. गोपीचंद नुकताच उठून तेथे स्नानासाठी आला होता. राजाचे दंतधावन नुकताच झाले होते. त्याच्या कित्येक स्त्रिया स्नानासाठी सुगंधित उष्ण पाणी मोठमोठ्या गंगालयातून आणून तेथे ठेवीत होत्या. चंदनाची चौकी होती. त्यात सोन्याचा चौरंग होता. स्नानपात्रे, वस्त्रे, सुगंधित द्रव्ये सर्वच मौल्यवान होते. त्यावेळी वरून मैनावतीने त्याला पाहिले. त्याची भूड भोगलोलुपी स्थिती पाहून तिला एकदम रडू आले व पटकन तिच्या नेत्रावाटे अश्रू ओघळले. ते नेमके गोपीचंदाच्या अंगावर पडले. तो चमकून वर पाहू लागला. कुठून अचानक एक दोन थेंब पडले. पाऊस तर नव्हेच, असा विचार त्याच्या मनात चमकून गेला. त्याला मैनावती दिसली. तीच रडत असे दिसताच तो लगबगीने सोपान चढून वर गेला व आईजवळ जाऊन तिला नमस्कार करून म्हणाला, आई, का रडतेस? काय झालं? तुला कसले दुःख आहे? कोणी तुला बोलले का? तुझा कोणी अपमान केला का? माझ्यासारखा पुत्र राजा असताना दुःख कशाचे? ज्याने तुझ्याकडे तीव्र दृष्टीने पाहिले असेल त्याचा डोळाच काढीन. ज्याने बोट दाखविले असेल त्याची बोटेच तोडीन. माझ्या बायका काही बोलल्या असतील तर त्यांना मी मारून टाकीन. माझ्याकडून सेवेत काही न्यून पडले का? तुझ्या मनात काय आहे ते सांग. ब्रह्मांडाला गवसणी घालून मी तुझी इच्छा पूर्ण करीन. आई, जो पुत्र मातेचे अश्रू पुसू शकत नाही, तिच्या दुःखाचे निवारण करीत नाही, तो असून नसून सारखाच पत्नीला भरजरी वस्त्रे व मातेला फाटके लुगडे देणारा पुत्र भूभारच, कांतेजवळ कोमल शब्द व आईबापांजवळ उर्मटपणाने अपशब्द बोलणारा पुत्र जन्माला नसता आला तरी बरेच. पण आई, तो न्याय मला लावू नकोस. मी तुझ्यासाठी काहीही करीन. गोपीचंदाचे बोलणे ऐकून मैनावतीचा शोक कमी झाला. ती म्हणाली, मला तसे काही नाही रे. तुझ्या प्रतापापुढे सर्व नम्र आहेत. मग मला कोण त्रास देणार? तुझे तरुण सुंदर रूप पाहून मला वाईट वाटले. तुझा पिता असाच सुंदर होता, पण शेवटी तो काळाच्या भक्ष्यस्थानी पडला. त्याचा देह चितेवर भुरूभुरू जळाला. ज्या मांसलपणामुळे त्याला सौंदर्य होते ते मांस अग्नीत जळाले. तुला पाहून त्या टपून बसलेल्या काळमांजराची मला भीती वाटली. वाघ गायीसाठी, बगळा मत्स्यासाठी व मांजर जसे उंदरासाठी टपून बसते तसा काळ टपून बसला आहे. तू त्या काळरूपी वाघाला पिंजऱ्यात बंद करून ठेवशील का? तसे केलेस तर मला दुःख होणार नाही. अरे व्यर्थ या जन्माचे मातेरे करू नकोस. नरदेहाचे सार्थक करून घे. अरे नारद, व्यास, शुक, ज्ञानवत्सल्य, रामानुज, कितीतरी भगवत भक्त या जन्माचे सार्थक करून चिरंजीवी होऊन राहिले. तू याचा काहीतरी नीट विचार कर. ते जसे सनातन रूपी झाले तसाच तू पण हो. चिरंजीव पदप्राप्तीचे अनेक पंथ आहेत. चैतन्य पंथ, योग पंथ आहे, आनंद पंथ आहे, नाथ पंथ आहे. कितीतरी संत महात्मे या पंथातून जीवनाचे सार्थक करून अजरामर झाले आहेत. तू आपल्या आयुष्याचा काळ फुकट का घालवतोस? मला वाईट वाटते ते याचे. गोपीचंदा, मला दुसऱ्या कशाचेही दुःख होत नाही. आईचे हे कळकळीचे बोलणे ऐकून गोपीचंद म्हणाला, आई, तू अगदी सत्य बोलली आहेस. पण सध्या असा कोणी अधिकारी महात्मा लाभेल जो ब्रह्मोपदेश देईल व परतत्वाचे ज्ञान देईल, असा कोणी योगी प्रत्यक्ष दिसेल का? मैनावती म्हणाली, मुला,
खरे तर असे एक श्रेष्ठ योगी आपल्या या नगरीत आले आहेत. त्यांचे नाव जालंधरनाथ आहे. त्यांनाच तू शरण जा. तुझे वैभव मोठे आहे, राज्य मोठे आहे, परिवार मोठा आहे, पण सर्व मायेच्या अधीन. त्यातले काहीच टिकणार नव्हे. तेव्हा गोपीचंद म्हणाला, मी त्यांना शरण जाईल आणि कसून योगाभ्यास करीन, पण हे सर्व वैभव, सुख, संपत्ती कशी सोडू? आणखी 12 वर्षे मला हे सुख भोगू दे, मग मी त्याग करून योग मार्गाला लागेल. मैनावती म्हणाली, बाळा, 12 वर्षाची कोण खात्री देईल? उद्याची सुद्धा खात्री नाही. काळ केव्हा झडप घालील ते सांगता येणार नाही. जग पाण्याच्या बुडबुड्यासारखे आहे. बघ नुसते लटके स्वप्न. तिचे ते बोलणे लुमावती ही पटराणी ऐकत होती. तिला वाटले, ही मैनावती आई आहे की कैदाशिनी? राजाच्या मनात काहीतरी भरवून त्याला राज्यापासून भ्रष्ट करण्यास जणू टपलेली दिसते. कैकईने रामाला वनवास पाठविले, तशीच ही राजमाता नीतीचा व मोक्षाचा उपदेश करीत आहे. पण हे बरे नव्हे. हा राज्यविनाशाचा प्रसंग आहे. लुमावंती गुप्तपणे तेथून निघून अन्यत्र गेली. गोपीचंद आईला म्हणाला, आई, तू सांगतेस तसेच करावे. असे जर तुझे म्हणणे असेल तर मी स्वतः त्या महात्म्याचे कर्तृत्व पाहीन. मला जर तो माझे हित करणारा वाटला, मी सर्व सुखोपभोग सोडून देईन व त्यांच्या सांगण्याप्रमाणे करीन. तू आता वाईट वाटून घेऊ नकोस. असे सांत्वनपर बोलून राजा स्नानासाठी गेला. गोपीचंद. ती लुमावती अन्यत्र काय करीत होती? तिने 5-7 राजस्त्रियांना एकीकडे बोलावले आणि म्हटले, अगं सखींनो, तुम्ही ऐकलत का? राजमाता काय म्हणते ते? राजाला ती मघाशी सांगत होती, नगरात कोणीतरी जलंधर नावाचा जोगडा आला आहे. राजाला त्याच्याकडून योग दीक्षा देऊन त्यालाही जोगी बनविण्याचा दुष्ट बेत तिने केला आहे. तुम्हा आम्हाला तर हे भयंकर अरिष्ट आहेच, पण राज्याला सुद्धा भयंकर संकट आहे. आपण 28 राजाच्या पटराण्या असून तरी काय उपयोग? मातीमोल परचक्र येईल आणि सगळे राज्य नष्ट होईल. आपण काहीही करू, मैनावतीने आखलेला बेत मोडून काढला पाहिजे. काय करावे? बोला. त्या सर्व युवती तर्क लढवू लागल्या, पण कुणालाही निश्चयाने कोणतीच युक्ती शोधून काढता येईना. पुष्कळ विचार करून शेवटी लुमावती म्हणाली, मला तरी यावर एकच उपाय दिसतो. तो म्हणजे जलंधर का कोण तो जोगडा आला आहे त्याला गाठून त्याचाच नायनाट करावा. आपण तरी हे कार्य कसे करणार? मैनावती त्याची भक्त बनली आहे. तेव्हा आपल्यावरचे हे संकट राजालाच सांगावे. जोगड्या करून राजाला दीक्षा देऊन मग त्याला तीर्थाटनाला जाऊ द्यावे. तो गेला की जलंधर मोठ्या सन्मानाने सिंहासनावर बसवावा. त्याच्यासह सुखोपभोग घ्यावेत, असा मैनावतीचा बेत आहे असे राजाला सांगावे. म्हणजे राजा त्याच्यावर संतापेल व त्याचा नाश करील. त्यांचे असे बेत ठरले. सगळ्या जणी आपापल्या ठिकाणी गेल्या. दिवसभर राजा राजकर्तव्यात गुंतला होता. रात्रीचे भोजन झाल्यावर तो गेला निजण्यासाठी. तो योगायोगाने लुमावतीच्या महालातच. तिने त्याची सर्व प्रकारे सेवा केली व तो प्रेमात आला. तेव्हा ती म्हणाली, प्राणनाथ, एक गोष्ट बोलू का? बोलले तरी तुम्ही रागवाल, नाही बोलले तरी पुढचे भीषण भवितव्य कसे आहे याचा विचाराने जीव गोळा होऊन जातो. राजा म्हणाला, भिवू नकोस, सांग काय ते. ती म्हणाली, मला तुमच्या क्रोधाची भीती वाटते. अभयवचन द्या, मगच सांगतो. राजाने तिच्या हातावर हात ठेवून न रागवण्याचे वचन दिले. तेव्हा ती म्हणाली, खरे खोटे कोण जाणे, पण नाथ, मैनावती मातेने तुम्हाला जलंधरनाथाकडे पाठवून जोगी करण्याचे ठरविले आहे. हे खरे का? तुम्ही योगी झालात की तुम्हाला तीर्थयात्रेला पाठवून जलंधराला आणून ती राजावर बसवणार आहे आणि त्याच्यासह भोग भोगणार. असाच तिचा गुप्त बेत असणार. आमचे कुंकू बळकट, म्हणूनच ही गुप्त वार्ता आमच्या कानी आली. खरे खोटे काय?
ते तुम्ही पहा. जालंधर. तिचे बोलणे कानी पडताच गोपीचंद संतप्त झाला. तो लगेच तिथून बाहेर गेला. अगदी विश्वासातले मंत्री व बळकट सेवक घेऊन तो गुप्त ठिकाणी गेला व जलंधराचा शोध घेण्यास चला असे सांगून तडकाफडकी रातोरात त्याने जलंधराचा शोध काढला. तेथेच एक खोल कूप होता. त्यात त्याला ढकलले व घोड्याची लीद, शेण, केर कचरा यांची रास त्या कुपात घालून जलंधराला त्यांनी पूर्णपणे काढला. सर्वांना गुप्तपणाची शपथ घातली. सर्व सेवक भयाने गप्प बसले. सर्वजण राजासह गुप्तपणे परत आले तोपर्यंत मध्यरात्र उलटली. दुसऱ्या दिवशी सकाळी जलंधरनाथाच्या बसण्याच्या जागी काहीच नाही असे येणाऱ्या जाणाऱ्यांनी पाहिले व ते आपापसात चर्चा करू लागले. अरे, इथला गोसावडा कुठे गेला असेल गाव सोडून. त्यांना काय, सगळे जग स्वतःचेच. आज इथे तर उद्या तिथे. त्यांचा काय नेम. अशी वार्ता पसरत पसरत सगळीकडे झाली. मैनावतीच्या एकादशीने तिला ती वार्ता सांगितली. मैनावतीला मनातून फार वाईट वाटले, पण ते तिने बाहेर दाखविले नाही. राजस्त्रियांना सुद्धा कर्णोपकर्णी वार्ता कळाली. जालंधरनाथ सकाळपासून कोठेही दिसत नाही. तो बहुतेक नगर सोडून दुसरीकडे गेला असावा. त्या सर्व स्त्रियांना आनंद झाला. बरे झाले, संकट टळले, पीडा गेली असे त्या एकमेकींना हळूच म्हणून निश्चिंतपणे निश्वास टाकू लागल्या. लुमावतीला तर त्यांनी धन्यवाद दिले. पण त्या कुपात गाडलेल्या जलंधराचे काय झाले. त्याने कुपात पडता क्षणी वज्रास्त्र मंत्र म्हटला. त्यामुळे त्याला काहीच दुखापत झाली नाही. आणि मग सिद्धासन घालून तो बसला. वरून लीद, केर, कचरा पडू लागला तेव्हा त्याने आकाशस्त्र मंत्रून आपल्याभोवती पोकळ जागा करून घेतली. त्यामुळे सर्व केर कचरा आधांतरी राहून त्याच्या अंगावर काहीच पडले नाही. तो तसाच ध्यानस्थ बसला. पण राजाविरुद्ध त्याने कोणताही अस्त्रप्रयोग केला नाही. यापुढील कथा पुढील अध्यायात येईल. फलश्रुती. या अध्यायाच्या नाने व ऐकण्याने तुरुंगवासातून मुक्तता होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 14 संपूर्ण.